परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती येलदरी गाव आणि येलदरी कॅम्प या दोन्हीच्या मधामध्ये जे आहे ते पूर्ण नदीपात्रामध्ये टोमदार कोट्यावधी रुपये खर्च करून अत्याधुनिक पद्धतीने जे आहे ते पूल बांधण्यात आला. मात्र पूल बांधला पण रस्ताच नाही अशा आशाखाली जे आहे ते TV9 मराठीने काही दिवसापूर्वी वृत्त प्रसारित केलं होतं आणि या वृत्ताची दखल परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतली आणि त्यानंतर हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सरांनी त्या ठिकाणी जे आहे ते घटनास्थळावर जाऊन सगळं पाहणी केली आणि पाहणीनंतर आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर. सर, खरं तर आपण स्वतः तिथं गेला होतात आणि सगळी पाहणी केली. काय निर्देशनास आलं तुमच्या तिथं? आता परभणी टू हिंगोली येलदरी प्रकल्पावर जे आहे ते एक नवीन पूल झालेला आहे. त्या अनुषंगाने जे आहे त्या पूल जे आहे त्या अप्रोच रोडपासून जे आहे आतापर्यंत वंचित होतं. त्याच्यामध्ये जे आहे आता 24-25मध्ये जे आहे ते शासनाने जितकी निधी दिलेली होती त्याप्रमाणे जे आहे ते पूल बांधण्यात आलेलं आहे. आणि आता 26-27मध्ये शासनाने जे आहे ते 25 कोटी रुपये त्याच्यामध्ये मंजूर केलेले आहे. त्या अनुषंगाने जे आहे ते राहिलेलं काम जे आहे जे अप्रोच रोड जे आहे ते करून जे आहे ते आम्ही ते पूलला आता कार्यान्वित करून घेणार. अंदाजे सर किती खर्च आला काही सांगता येईल तुम्हाला त्याच्या संदर्भात? आता नवीन खर्च जे आहे ते तर सांगता येणार नाही, परंतु हां आता PWD परभणी जे आहे ते अलाइनमेंट फिक्स केलेली आहे. अलाइनमेंट जे आहे ते कुठून जाऊ लागली आहे आणि त्याच्या जे आहे आता जे खातेधारक आहे आधीचे त्यांनी 55 गुंठे जे आहे ते ऑलरेडी एक्वायर करून घेतलेली होती. आता राहिलेली जी जमीन आहे जे त्यांना एक्वायर करून घ्यायचं आहे अप्रोच रोडसाठी, त्याच्यामध्ये जे आहे ते खातेदारांबरोबर एक बैठक घेतील. त्याच्यामध्ये त्यांना रेट ठरवण्यात आला, मग ठीक आहे, नाहीतरी भूसंपादनसाठी जे आहे ते आमच्याकडे प्रस्ताव पाठवतो. जो पूल बांधला त्या पुलावरती कोणी म्हणते 72 कोटी, कोणी म्हणते 70 कोटी, कोणी म्हणते 95 कोटी. अधिकृत काही माहिती आहे का सर याची? आधीच्या खर्चाबद्दल तर माहिती नाही आहे, कारण हे काम जे आहे ते PWD परभणी यांच्यापासून झालेलं आहे. परंतु आधीची जी स्कीम होती त्यामध्ये जितकी निधी झालेली होती त्याच्यामध्ये जे आहे तो पूल आता बांधण्यात आला होता. आणि आता जे नवीन शासनाकडून मान्यता झालेली आहे त्या अनुषंगाने जे आता पूल कार्यान्वित करण्यासाठी जितके पैसे राहिलेले असतील त्याच्यामध्ये त्यांनी दिले. काल तुम्ही देखील शेतकऱ्याशी संवाद साधला. समोरचा जर रस्ताच नाही त्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे सर याच्यामध्ये? आता काही लोकांनी जे आहे त्यांच्या ऑलरेडी ॲक्विजिशन झालेला होता, त्यामध्ये तसं बोलत होते की आम्ही ऑलरेडी मोबदला त्याच्यामधून घेतलेला पण आहे. काही शेतकरी जे होते त्यांनी आतापर्यंत त्यांच्या बरोबर जे आहे ते एजन्सीनी काही आतापर्यंत चर्चा झालेली नव्हती. मग काल आम्ही सर्व खातेदारांना सर्व एजन्सीजला तिथेच बोलवलं होतं, जेणेकरून ते सोबतच ते चर्चा पण करू शकतो. आणि काल जे आहे ते ती बैठक म्हणजे चर्चा सक्सेसफुली झाली. आणि आता मला असं वाटतं या आठवड्यापर्यंत आम्हाला हे कळेल की आता भूसंपादन करायचं की कसं जायचं पुढे. म्हणजे लवकरच मार्ग मोकळा. लवकर आता मार्ग पुढे होतो. निश्चितच हे होते हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी. TV9 जे आहे ते वृत्त दाखवलं होतं. वृत्तानंतर याच वृत्ताची दखल परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकरांनी घेतली होती आणि मेघनाताई बोर्डीकरांच्या दखलीनंतर जे आहे ते हिंगोलीचे जिल्हाधिकारी स्वतः फील्डवर गेले. त्यांनी स्वतः तिथल्या शेतकऱ्याशी चर्चा साधली. खरं तर पूल जो आहे तो संपूर्णतः परभणी जिल्ह्यातला आहे, मात्र जे जमिनी जे आहे ते अधिग्रहण करायचे ते हिंगोली जिल्ह्यात येतात आणि त्या शेतकऱ्यांची ही सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेली आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश शेडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.